जय सर्वांना, सर्वांनी अभ्यास करा। हे 2-4 महिने आपला वेळ कुणाला पण देऊ नका, कारण महत्त्वाचा आहे आयएमपी आहे। जर वर्दी घालायची असेल, प्रबळ इच्छा असेल तर तुम्हाला तुमचा वेळ तुमच्या भविष्यासाठी खर्चणं गरजेचं आहे, बरोबर। आपण काय करतोय, टास्क नंबर 26 ज्याला 25 पर्यंत पाहिजे त्याला काय करायचं, कमेंट मध्ये जायचं, लिंक दिलेली आहे, बरोबर। आतापर्यंत जर टिंगल करत असाल तर आता सिरियस घ्या, कारण जर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आता चालू केलं तर होऊ शकते का? हो, 101% होऊ शकते, पण तुम्हाला 24 तासामधून कमीत कमी 15-16 तास स्टडी आणि 2-3 तास ग्राउंड करावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला ते कव्हर होईल, लक्षात ठेवा। ओके, चला सुरुवात करू। बघा, बाजीरावने आपल्या शेतात 1/2 भागात ऊस लावला, 1/4 भागात सोयाबीन पेरले व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली, तर त्याने किती एकर ऊस लावला? बरोबर, बाजीराव पिक्चर मधला बाजीराव नाही, हा आपला प्रश्नातला बाजीराव। ओके, काय केले बाजीरावाने आपल्या शेतात 1/2 म्हणजे निम्म्या भागात काय केले, त्याने ऊस लावला। 1/4 भागात त्याने सोयाबीन पेरली। तुम्हाला असं विचारलंय त्याने किती एकर भागात ऊस लावला, जे काय शिल्लक राहिलं होतं 16 एकर, त्याने त्यात काय केलं, त्याने ज्वारी पेरली। तुम्हाला अगोदर एकूण शेती काढावी लागेल। एकूण शेती काढण्यासाठी तुम्हाला या दोघांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल। त्या बेरजेमधून जो काय असेल त्यांची वजाबाकी, अंशाची आणि छेदाची वजाबाकी करायची, शिल्लक भागाची पलटी मारून 16 एकरला गुणायचं, जे काय येईल ते तुमचं टोटल एकर निघणार। समोर बघा, 1/2 अधिक 1/4 बरोबर 4 × 4 अधिक 2 × 2 छेदात 4 2 8 बरोबर, 4 2 8 6 छेदस्थानी 8। आता भाग द्या, 2 6 2 8 बरोबर 3 छेदात 4। आता शिल्लक भाग काढायचा, म्हणजे काय, 4 मधून 3 गेले, 1 राहिले, बरोबर 1 छेदात 4 हा शिल्लक भाग आहे। याची पलटी मारायची, म्हणजे काय करायचं मित्रांनो, 4 छेदात 1 गुणाकारामध्ये जे 16 एकर ज्वारी पेरली ते 16 करायचं, 16 म्हणजेच 4 गुणाकारामध्ये 16 16 टोटल 64 एकर त्याची काय होती, जमीन होती। टोटल किती एकर जमीन होती, 64। जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तर त्याच्याकडे एकूण क्षेत्र किती होतं, हे असंच काढावं लागेल, तुम्हाला वेगळी पद्धत नाही, हे लक्षात ठेवा, बरोबर। 64 एकर। मग काय म्हणते स्पष्ट, 1/2 भागात ऊस लावला। तुम्हाला ऊस किती लावला, 1/2 म्हणजे निम्मा, 64 चा निम्मा भाग किती, संदीप संदुल्या 64 च्या निम्म 32, जे काय असेल ते प्रमाण 32 एकर त्यानं काय केला संदीप, त्यानं 32 एकर मित्रांनो ऊस लावला आहे, बरोबर। पर्याय क्रमांक 1 झालं तुमचं उत्तर। याच टाइप मध्ये काढावं लागेल, त्याला दुसरा टाइप वगैरे काही नाही, लक्षात ठेवा। जो काय भाग त्याने ज्वारी पेरली असेल, जो काय भाग त्याने सोयाबीन पेरला, त्या दोघांची बेरीज करायची। बेरीज करत असताना शिल्लक काढायची, म्हणजे 1/4 हा जो भाग आहे, 4 भागामधला एक भाग शिल्लक राहिला, तो भाग म्हणजे 16 एकर ज्वारी पेरलेला भाग, म्हणजे 64 एकर त्याच्याकडे टोटल मोठी जमीन आहे, बरोबर। पुढे बघा, एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील? साहजिकच आहे, असे प्रश्न भरपूर आलेले आहेत, भरपूर पडलेले आहेत, आणि हा पण पडलेला आहे, बरोबर। इथे काय करायचं, पानांची बेरीज, म्हणजे ही 15 पाने आणि ही 125, 15 अधिक 125 बरोबर 140। हे 140 पुढे घ्यायचं, 140 गुणाकारामध्ये अपूर्णांकामधला छेद, जे 3/5 झाले त्यामधला छेद काय मित्रांनो, 5। छेदस्थानी तुम्हाला काय घ्यायचंय, पाने, पानांची बेरीज गुणाकारामध्ये छेद, छेदस्थानी काय घ्यायचं मित्रांनो, अपूर्णांकाची वजाबाकी। 5 मधून 3 वजा केलं, उत्तर काय राहिलं 2, ते 2 इथं देऊन टाकायचं, हे तुम्हाला सोडवायचं। आता हे तुम्हाला फाडाफाडी करता येते, बे 7 14, शून्याला 0, शिल्लक राहिलं 70 गुणाकारामध्ये 5, 7 5 35 आणि ते 1 0, 350 पानं त्या पुस्तकाला आहेत। ते पुस्तक मोठं आहे, जे 350 पानाचं आहे, बरोबर। तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्हाला हे असंच काढावं लागेल। ओके, पुढे बघा,
एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती? आता व्यवस्थित वाचायचे आणि याचं उत्तर कमेंट करायचं आहे। याचं उत्तर काय करायचंय तुम्ही मला कमेंट करायचंय। ज्या पद्धतीने आपण पाठीमागचं सोडवलं त्या पद्धतीने तुम्ही सोडवायचंय। संदीप्या संदुल्या सोडव, बरोबर का? गरजेचं आहे तुझ्यासाठी ताई, गरजेचं आहे। ओके, नवीन विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरायचं नाही, आपण सोबत आहे, त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही, फक्त तयारी करायची, तयारी ठेवायची। ओके, चला पुढे बघ, साधे सोपे प्रश्न असतात, बरोबर? एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे आहे, हा म्हणजे चुका काढायची सवय आहे, घरभाडे, ओके, घरभाडे भरतो, तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा माल भरतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवर खर्च करतो, त्यानंतर त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक राहतात, तर मनुष्य किती घरभाडे नाही घरभाडे भरतो। ओके, सेम टू सेम प्रश्न आहे, ज्याप्रमाणे शेतीचा प्रश्न होता त्याप्रमाणे हा प्रश्न आहे। आता काय करायचं, इथं जेवढे काय तुम्हाला अपूर्णांक दिले त्यांची बेरीज करायची, म्हणजे काय करायचं, एकूण भाग शिल्लक भाग करायचे, त्या भागाची पलटी मारून ह्या रुपयाला गुणायचं, एकूण रुपये निघतील, जे विचारले ते काढून टाकायचं। बघा समोर बघा, 2/5 अधिक 3/8 अधिक 1/5, बरोबर? छेद समान असेल तर काय होतं, छेद एकच राहतो आणि अंशाची बेरीज केली जाते। 2/5 अधिक 1/5 म्हणजेच 5, 2 आणि 1 3 अधिक 3/8, बरोबर? 8 त्रिक 24, 5 त्रिक 15, छेदस्थानी 8 पंचे 40, बरोबर? 24 अधिक 15 किती, 39, छेदस्थानी 40, हा झाला त्यांचा वापरलेला भाग। त्याच्यातून तुम्हाला शिल्लक भाग काढायचा, काय करायचा आहे, 40 मधून 39 गेलं, राहिलं मित्रांनो 1 छेदस्थानी 40, हा शिल्लक भाग आहे, याची फक्त पलटी मारायची, म्हणजेच काय करायचं बघा, 40 छेदस्थानी 1 गुणाकारामध्ये जी शिल्लक रक्कम राहिली ती म्हणजे काय, 1000, 40 गुणाकारामध्ये 1000 म्हणजे संदीप 40,000 रुपये टोटल काय आहे त्याची पगार आहे। आता तुला काय विचारले तर घरभाडे, ह्या 40,000 तो काय करतो, 2/5 घरभाडे भरतो। संदीप अगदी सोपा आहे, ह्या 40,000ला फक्त तू काय कर, 2/5 ने गुणायचंय, 5 1 5, 8 पंचे 40, हे शिल्लक 8,000 गुणाकारामध्ये हे 2, 8 दोन्ही 16,000 रुपये तो काय करतोय, घरभाडे भरतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 झालं तुमचं उत्तर। जे विचारलं, तुम्हाला जर विचारलं 3 किराणा माल किती रुपयाचा भरतो, तुम्ही काढू शकता। तुम्हाला जर वाटलं की बाबा इतर बाबींवर केलेला खर्च किती आहे, तुम्ही काढू शकता, फक्त काय करायचंय, एकूण रुपये आधी काढणं गरजेचं। तुम्ही जर एकूण रुपये न काढता जर उत्तर काढत असाल तर तुम्ही 101% चुकणार आहे, लक्षात ठेवा, कारण तुम्हाला अगोदर ह्याच स्टेप न जावं लागेल, तुम्हाला दुसरी स्टेप याच्यामध्ये नाही, लक्षात ठेवा। शॉर्टकट कुठेही नसतो, जिथं आहे तिथं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो। ओके, समोर बघा, एका सायकलच्या दुकानात काही 2 चाकी व काही 3 चाकी सायकली आहेत, त्यांचे हँडल्स मोजले असता 40 मिळतात व चाके मोजले असता 104 होते, तर त्यापैकी 2 चाकी व 3 चाकी सायकली अनुक्रमे किती, बरोबर? आता हा प्रश्न मी मुद्दाम घेतला कारण इथं पर्यायामध्ये कन्फ्युजन कसं असतं, समोर काय झालंय, 2 चाकी आणि 3 चाकी म्हणजे x अधिक y बरोबर किती हो, सायकली आहेत 40। आता 2 चाकी म्हणलं की 2x अधिक 3 चाकी म्हणलं की 3y बरोबर किती, 104। आता समान करून घ्यावं लागेल, म्हणून काय करायचं, वरच्याला 2 ने गुणायचं, 2x अधिक 2y बरोबर 40 दोन्ही 80, फक्त एक त्याला गुणायचं नाही, टोटल सगळ्याला गुणायचं, बरोबर? आता खाली काय राहतं, 2x अधिक 3y बरोबर 104। आता यांची वजाबाकी, 2x ला 2x कॅन्सल, 3y मधून 2y गेलं, y बरोबर 104 मधून 80 गेलं 24, y ची किंमत काय 24 आली। y म्हणजे काय रे, 3 चाकी। मित्रांनो समोर बघा, इथं विचारलंय तुम्हाला
2 चाकी आणि 3 चाकी, म्हणजे पर्यायामध्ये पहिल्यांदा 2 चाकीची संख्या आली पाहिजे, हे डोक्यात ठेवा. 3 चाकी आले 24. आता तुम्ही 40 वजा 24 बरोबर 16, ह्या झाल्या 2 चाकी, 24 झाल्या 3 चाकी. मग पर्याय 16 आणि 24 हा चॉईस करायचा आहे, बरोबर. पर्याय क्रमांक पहिला 24 आणि 16, इथं तुम्ही फसू शकता, इथं फसायचं नाही, लक्षात ठेवा. पहिल्यांदा 2 चाकी किती? 16, पर्याय क्रमांक 4 झालं तुमचं उत्तर, बरोबर. गडबडीमध्ये तुम्ही पहिला पर्याय 101% लिहिणार का? 24 आणि 16 वर पडदेशी लिहून टाकणार, पण ती काय म्हणतात 2 चाकी आणि 3 चाकी. तुम्ही जर ह्या पर्यायाचा जर समजा फोड केली, 2 चाकी 24 आणि 3 चाकी 16, जर यांचा गुणाकार केला तर चाकांची संख्या 104 येत नाही, लक्षात ठेवा, बरोबर. त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका म्हणजे हातात घेणं, गोल करणं, मार्क मिळवणं नसतं. प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवणं, प्रश्न चिन्हापर्यंत प्रश्न व्यवस्थित वाचणं. ओके, समोर बघा. 0.4 गुणाकारामध्ये 0.04, गुणाकारामध्ये 0.0004, बरोबर. गुणाकार दिला जातो. आता सहज जर 4 गुणाकारामध्ये 4 बरोबर 4 चा घन काय मित्रांनो 64, पण इथे काय करतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोळ हा पॉइंट मुळे होतो. बरेच विद्यार्थी काय करतात, पॉइंट मुळे घोटमाळतात, त्यांना समजत नाही. पण काय करायचं, डायरेक्ट पॉइंट सोडून किती घर आहे तो 1 आणि 2 3 आणि 3 6, बरोबर. किती घर आहे? 6 घर. पर्यायामध्ये तुम्हाला 6 घर सोडून पॉइंट असणारा पर्यायच निवडायचा, लक्षात ठेवा, बरोबर. इथं 2 घर, हा नाही. इथं 4 घर, हा नाही. इथं 3 घर, हा नाही. याचा अर्थ चौथा पर्याय तुमचं उत्तर असणार, बरोबर. 1 2 3 4 5 6, 6 घर सोडून पॉइंट पाहिजे, पर्याय क्रमांक 14 झाला तुमचं उत्तर. ओके, समोर 0.049 गुणाकारामध्ये 0.64, गुणाकारामध्ये 0.66, भागाकारामध्ये 0.33, गुणाकारामध्ये 0.32, गुणाकारामध्ये 0.7, बरोबर. अशा भागाकारामध्ये मी काय सांगत असतो, अंशात असणारे पॉइंट सोडून घर मोजा. 3 2 5 आणि 2 7, टोटल घर किती येतो 7. आता छेदातली मोजा. 3 आपलं सॉरी 2 आणि 3 5 आणि 1 6, या दोघांची वजाबाकी किती येते 1. जी वजाबाकी आली आहे ते घर कुठं शिल्लक आहे, अंशामध्ये. ज्यावेळेस अंशामध्ये घर शिल्लक असतं, जेवढी शिल्लक असतात येणाऱ्या उत्तरावर तेवढी घर सोडून तुम्हाला पॉइंट द्यायचा, बरोबर. आता संख्या बाजूला करा. 49 गुणाकारामध्ये 64, गुणाकारामध्ये 66, छेदस्थानी 33, गुणाकारामध्ये 32, गुणाकारामध्ये 7. आता भाग द्या. 32 1 32, 32 2 64, 7 1 7, 7 7 49, 33 1 33, 33 2 66, 2 2 4, 7 चोक 28. 28 तुमचं उत्तर नाही. घर किती शिल्लक 1, कुठे शिल्लक आहे अंशात. मग काय करायचं, एक घर सोडून पॉइंट म्हणजे 8 सोडायचं आणि इथं पॉइंट द्यायचा. आपलं उत्तर झालं 2.28, लक्षात. म्हणजे पॉइंट पण तुमचा मार्क घालवू शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित शांत प्रश्नपत्रिका सोडवायची. पर्याय क्रमांक 2 झालं तुमचं उत्तर. पुढे बघा. 1 ते 100 पर्यंत किती संख्या संयुक्त आहेत. संयुक्त म्हणजे काय, 2 संख्यांच्या गुणाकारातून तयार झालेली संख्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं हा प्रश्न सोपा, पण एक लक्षात ठेवा, हे काढता आलं पाहिजे. संयुक्त संख्या म्हणजे काय, 2. फॉर एक्झाम्पल 21 ही संख्या 7 गुणाकारामध्ये 3, 7 त्रिक 21 अशी तयार झाली. याचा अर्थ ही संख्या संयुक्त आहे. जर तुम्हाला दिलं 29 ही संख्या संयुक्त आहे का, नाही, कारण ही कुठल्या 2 संख्येच्या गुणाकारातून तयारच होत नाही, कारण ती काय आहे, मूळ आहे. मग डोक्यात प्रकाश पडला असेल की मूळ संख्या ह्या संयुक्त संख्या नसतात. मग 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत मित्रांनो, 25 अधिक 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून ती 1 म्हणजे टोटल 26 संख्या अशा आहेत ज्या संयुक्त नाहीत. मग संदीप आणि संदुल्या काय कर, 100 वजा 26 बरोबर 74 संख्या काय आहे, संयुक्त आहेत. पर्याय क्रमांक 3, बरोबर. संयुक्त संख्या म्हणजे 2 संख्येच्या गुणाकारातून तयार झालेल्या संख्या, लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या
आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागतो? बरोबर, गाडीची लांबी आहे 300 मीटर, तिचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास. तर तुम्हाला काय विचारलंय, एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागतो? साधं सोपं. वेळ विचारलाय तुम्हाला, काय विचारलाय? वेळ. मग वेळेचं सूत्र काय? वेळ बरोबर अंतर छेदस्थानी वेग गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. अंतर काय रे संदीप? 300 मीटर. वेग काय रे संदीप? 72. गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 कॉमन आहे. 18 एके 18, 18 चौक 72, 5 एक 5, 6 पंच 30, 0 ला 0, 4 एक 4, 4 एक 4, शिल्लक राहिले 2, 4 पंच 20. म्हणजे मित्रांनो त्या खांबाला ओलांडण्यासाठी त्या गाडीला 15 सेकंद लागतील. लक्षात ठेवा. 15 काय लागतील? 15 सेकंद लागतील, हे लक्षात ठेवा. ओके, साधं सोपं आहे. पुढचं बघा. 600 मीटर लांबीच्या ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागतो? बरोबर. आता ह्याचं उत्तर मला कमेंट अपेक्षित आहे. मी जेवढे विचारल तेवढी तुम्ही कमेंट करणं अपेक्षित आहे. तेवढं तुम्ही कमेंट करत चला, कारण मला पण समजतं कोण व्हिडिओ कुठपर्यंत बघतं. मी भले 10 प्रश्नांची कमेंट जरी विचारली तर 10च्या 10 प्रश्न तुमची कमेंट आली पाहिजे. का? कारण त्या कमेंट मधून तुमच्या डोक्यात राहतं, जर असा प्रश्न पडला तर बापरे ह्यावेळेस मी कमेंट केली होती, कसं सोडवलं होतं? मला विचारलं होतं वेळेचं सूत्र अंतर छेदात वेग गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. ओके, पुढे बघा. एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर असेल? बरोबर, एका सेकंदात 20 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती? बरोबर, तुम्ही हे सरळ साधं सोपं आहे, करू शकता. काय करायचं? बरोबर, बघा. मीटर गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5, 20 गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5, 5 एक 5, 5 चौक 20, 18 चौक 72 किलोमीटर ताशी ती गाडी धावते. बरोबर, 72 किलोमीटर ताशी ती गाडी काय होते मित्रांनो? धावते. साधं सोपं आहे. मीटर गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. जर तुम्हाला वेग काढायचा असेल किलोमीटर मध्ये तर तुम्हाला हेच परिमाण वापरावे लागेल. याच्या पलीकडे तुम्ही काही जाऊन करू शकत नाही. डायरेक्ट जरी काढायचं असेल तर तुम्हाला हेच माहित पाहिजे. मीटर गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. कधी? जर तुम्हाला ताशी वेग काढायचा असेल तर. ओके, पुढे बघा. एक गाडी एका सेकंदात 30 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे? बरोबर, 30 गुणाकारामध्ये मीटर गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5, 5 एक 5, 6 पंच 30, 6 गुणाकारामध्ये 18, 8 सख 48 म्हणजे 108 किलोमीटर ताशी ती गाडी काय होते? धावते. 108 किलोमीटर ताशी ती गाडी धावते. पुढे बघा. एक गाडी ताशी 72 किमी धावते तर तिचा पर सेकंद वेग किती मीटर आहे? बरोबर, आता उलट. ह्याच्या आधी काय? एका सेकंदाला किती मीटर धावते दिलं, आता काय केलंय? तास दिलंय आणि मीटर काढायचं. बरोबर, ज्यावेळेस पर सेकंद काढायचं असेल त्यावेळेस काय करायचं मित्रांनो? ताशी वेग गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 18 याची पलटी मारायची. ज्यावेळेस तुम्हाला पर सेकंद वेग काढायचा असेल त्यावेळेस 5 छेद 18 घ्यायचं. बरोबर, 72 गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 18, 18 एके 18, 18 चौक 72, 4 गुणाकारामध्ये 5, 4 पंच 20 मीटर पर सेकंदाला ती गाडी काय होते? धावते. ती गाडी पर सेकंदाला 20 मीटर धावते. पुढे बघा. आता हे सोपं आहे. एक गाडी ताशी 90 किमी धावते तर तिचा पर सेकंद वेग किती मीटर आहे? उत्तर आता तुम्ही कमेंट करायचं. उत्तर आता संदीप संदुलिया कमेंट कर. बाकीच्या गोष्टीकडे जरा थोडं 2-4 महिने दुर्लक्ष कर, कारण ही वेळ तुझी आहे. ही वेळ तुला, तुझी गरिबी, तुझ्या घरावरचं पत्र घालवायचं असते तर तुला वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेव. बरोबर, ग्राउंड अभ्यास काही हरकत नाही. ओके, पुढे बघा. एक मोटार ताशी 40 किमी वेगाने 2 शहरातील अंतर 6 तासात कापते तर तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास मोटारीचा वेग ताशी किती किमी वाढवायला हवा? वाढवायला हवा म्हटले म्हणजे पहिल्या वेगात किती वाढवायला हवा? बरोबर, काय होतंय? 40 किलोमीटर पर ताशी असं ती 6 तासात 6 चौक 24 240 किलोमीटर जाते. मग काय करायचंय?
हेच अंतर 5 तासात कापायचंय म्हणजे काय 5 तासात 5 1 5 5 चोक 20 5 40 म्हणजे वेग किती 48 पर तास किलोमीटर करावा लागेल. पण ते काय म्हणतात किती वेग वाढवावा लागेल. पहिला होता 40 किती करावा लागेल 48 म्हणजे 8 किलोमीटर पर ताशी वेग वाढवावा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे लक्षात ठेवा. बरोबर 48 आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर काय त्यांचं म्हणणं आहे की किती वाढवावं लागेल तर 8 किलोमीटर पर ताशी तुम्ही वेग वाढवला तर तुम्ही तेच अंतर 5 तासामध्ये जाऊ शकता. पुढे एक मोटार ताशी 50 किमी वेगाने 2 शहरातील अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 10 तासात कापायचं असल्यास मोटारीचा वेग ताशी किती किमीने कमी करायला हवा. बरोबर पाठीमागे वाढवला आता त्यांचं म्हणणं आहे कमी. आता हे करायचं तिथे जाऊन विचारायचं नाही कमी कर म्हणले वाढव म्हणले अजिबात नाही. तुला सांगितलंय काय कमी कर कमीच कर आणि हे कमी जास्त केले की तुला काय मिळणार 1 मार्क आणि 1 मार्काने काय होणार लिस्ट मध्ये नाव येणार. ओके तुम्ही म्हणता सर 1 मार्काने कसं नाव येईल 1च मार्काने नाव येईल लक्षात ठेवा. बरोबर बघा आता काय 50 किलोमीटर ताशी वेग आहे ती काय करते 5 तासामध्ये 5 5 25 म्हणजे 250 किलोमीटर जाते. आता हीच गाडी तुम्हाला काय करायचे 10 तासात न्यायची म्हणजे 0 0ला 0 कॅन्सल म्हणजे वेग काय करावा लागेल 25 किलोमीटर ठेवावा लागेल म्हणजे किती न कमी पहिला होता 50 आता 25 50 वजा 25 25 किलोमीटर ताशी वेग कमी करावा लागेल. पर्याय क्रमांक 1 झालं तुमचं उत्तर. बरोबर आता कमी विचारले म्हणून कमी करायचं. ओके पुढे बघा x व y हे व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x बरोबर 10 तेव्हा y बरोबर 15 म्हणून x बरोबर 25 तर y ची किंमत व्यस्त चलन. ओके मी तुम्हाला समचलन व्यस्त चलन चांगलं शिकवलंय. ज्यांना वाटतंय सर आम्हाला काहीच कळत नाही तुम्ही काय करायचंय क्लास जॉईन करायचे प्ले स्टोअरला जायचं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप घ्यायचं. ते ऍप घेतल्यानंतर तिथं टोटल प्रोसेस आहे. जरी तुम्हाला क्लास घ्यायचे नसले तर तिथं टेस्ट आहेत त्या टेस्ट तर घेऊन तुम्ही काय करा अभ्यास करा. ओके आता व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो म्हणून x गुणाकारामध्ये y बरोबर x गुणाकारामध्ये y किमती मांडा. x बरोबर 10 10 गुणाकारामध्ये 15 बरोबर. आता इकडे x ची किंमत 25 गुणाकारामध्ये y हे 25 गुणाकारात इकडे आणा भागाकारामध्ये तयार काय होईल 10 गुणाकारामध्ये 15 छेदस्थानी 25 5 5 25 5 2 10 5 1 5 5 3 15 बेत्रिक आपलं सॉरी बेत्रिक 6 y ची किंमत काय आली समजूया 6 आली y बरोबर 6. आता याचं काय लॉजिक काय x गुणाकारामध्ये y बरोबर x गुणाकारामध्ये y याचा अर्थ काय होतो दोघांची किंमत सारखी आली पाहिजे. 15 अंदाज 150 इकडे पण 150 यायला पाहिजे. 25 न कितला गुणल्यावर 150 येतं 25 न 6 ला गुणल्यावर 150 येतं. जर तुम्हाला हे लॉजिक कळालं तर तुम्ही 25 सख 150 जाग्यावर उत्तर तुम्ही 6 लिहू शकता. तुम्हाला एवढं करायची पण गरज नाही. पण व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो समचलनामध्ये भागाकार समान असतो. ह्या तुम्हाला बारीक बारीक गोष्टी काय पाहिजे माहित पाहिजे. पुढे 9 ला 8 तर 7 असतो. ज्याप्रमाणे 9 चा संबंध 8शी आहे त्याचप्रमाणे 7 चा संबंध पर्यायामध्ये कुठल्या संख्येशी आहे अगदी साधं सोपं आहे. बरोबर आता बरेच विद्यार्थी इथे काय कन्फ्युजन होता काय होतं 9 च्या मागची 8 तर 7 च्या मागची 6 असणार दिलंय सोपं बघ पर्याय कुठं दिसलं काही दिसलं नाही. लगेच डोकं काय झालं असं काय झालं काय नाही झालं लॉजिक. बरोबर इथे काय केलंय बघा 9 या 9 या संख्येचा वर्ग मित्रांनो 81 या अंकाची फोड 8 गुणाकारामध्ये 1 बरोबर 8 हे 8 असं काढले. मग तुम्ही काय करा 7 चा वर्ग किती रे संदीप 49 ह्या 49 ची फोड 4 गुणाकारामध्ये 4 9 36 कुठं दिसतंय पर्याय क्रमांक 3 झालं तुझं उत्तर. ओके सम 4 ला 25 तर 121 ना बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना 4 ला 25 आले बापरे 4 म्हणजे 2 ची वर्ग संख्या आहे. मग पोरांनी काय केलं 2 चा वर्ग म्हणजे 4 लगेच 3 4 5 चा वर्ग बरोबर 25 म्हणजे काय केले 1 2 2 संख्या सोडून वर्ग काढला. मग पोरांनी काय केलं लगेच 11 चा वर्ग 121 11 चा वर्ग 121 मग 12 आणि 13 आणि 14 चा वर्ग काय 196 पर्याय तर दिसना. अरे बापरे आता काय करायचं बरोबर. पण इथं काय केलं मित्रांनो इथं लॉजिक दुसरं लावलंय तुम्हाला सांगतो समजावून काय केलं बघा. मूळ संख्या
2 3 5 7 11 13 17 19. ओके, मग 2 चा वर्ग काय रे संदीप? 2 चा वर्ग 4. मग त्यांनी काय केलं? 3 ड्रॉप केलं आणि 5 चा वर्ग काय रे संदीप? 25. म्हणजे मूळ संख्या एक संख्या सोडून तिच्या पुढची मूळ संख्या. मग 11 चा वर्ग काय? 121. मग तुम्ही 13 बरोबर सोडून द्यायचं. 13 च्या पुढची मूळ संख्या कोणती? 17. 17 चा वर्ग 289. 289 पर्यायामध्ये नाही, सॉरी इथं 289 पाहिजे तर चुकून त्यांनी 289. ओके, बरोबर आहे का? 289 मूळ संख्या. हे लॉजिक केलं हे लक्षात ठेवा. ओके, चुकून झालं 289 काय? 17 चा वर्ग. मूळ संख्या मधली संख्या ड्रॉप करा, पुढची संख्या घ्यायची. ओके, कोण कसली घ्यायची? मूळ घ्यायची आणि तिची वर्ग संख्या घ्यायची. ओके, पुढे बघा 2 27 51 74 96. तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय? बरोबर, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस संख्या वाढतील त्यावेळेस एक डोक्यात घालायचं, एक तर अधिक असावं किंवा प्लस मायनस काही पण असू शकतं. ओके, बारीक बारीक गोष्टीचा विचार करायचा. बघा 2 अधिक 25 बरोबर काय झाले? 27. आता ह्या 27 अधिक 24 बरोबर 51. ओके, आता ह्या 51 अधिक 23 बरोबर 74. म्हणजे 25 24 23 उतरत्या क्रमाने काय केलंय? येणाऱ्या संख्यांमध्ये घातलंय. 23 नंतर 74 अधिक 22 बरोबर 96. आता ह्या 96 अधिक 22 च्या खालची संख्या काय आहे संदीप? 21 बरोबर 117 झालं तुझं उत्तर. किती? 117. पर्याय क्रमांक 2 असेल तुझं उत्तर. एक लक्षात ठेवा, असल्या प्रश्नांचा सराव जर संदीप संदुल्या तू घरी केला नाही तर तुला ह्याच्यातलं घंटा काय येणार नाही. लक्षात ठेव, तू जाणार 1 ते 100 फक्त गोल करणार, तुझं बरोबर येणार नाही. का? तू अशा प्रश्नाला प्रत्येक वेळेस गोल करणार. शेवटी बघू. हे शेवटी बघायचा प्रश्न नाही. ओके, पुढे बघा 1 1 1 2 4 8 3 9 27 4 16 पुढे बरोबर. 1 चा वर्ग 1 1 चा घन 1 बरं 1 चा पहिला 1 1 चा दुसरा 1 1 चा तिसरा 1 2 चा पहिला 2 2 चा दुसरा 4 2 चा तिसरा 8 3 चा पहिला 3 3 चा दुसरा 9 3 चा तिसरा 27 4 चा पहिला 4 4 चा दुसरा 16 4 चा तिसरा 9 संदीप संदुल्या काय 64. पर्याय क्रमांक 3 वर दिले 64. ओके, सावध व्यवस्थित प्रश्न बघायचा, गडबड अजिबात करायची नाही. 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न 101% होतात. तुम्ही म्हणसाल सर होतात तर उद्यापासून अभ्यास करत नाही. होतात कुणाला होतात? ज्याची अभ्यासावर कमांड आहे त्याला होतात. बरोबर, आपली कमांड कशावर आहे सांगायचं नको. ओके, पुढे बघा वर्ष महिने तर किलोमीटर. बरोबर, वर्षाचं एकक महिन्यात असतं तर किलोमीटरचं एकक काय असतं? मीटर मध्ये असतं. एकक सगळं पाठ करून ठेवा. बरोबर, काही विद्यार्थी द्यायची काही गॅरंटी नाही. तुमच्या मनानं कोण पेपर काढणार नाही. तुला संधी त्या मनानं जरी पेपर तुझ्या काढला तरी तू 90 क्रॉस करू शकत नाही. का? तर तुझं लक्ष फक्त आणि फक्त वेगवेगळं आहे. ओके, पुढे ए सी एफ जे. बरोबर, आता इथे काय केलंय बघा बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय जी. बरोबर, ए हा घेतला, त्यानंतर सी घेतला, त्यानंतर एफ बरोबर, त्यानंतर जे. ओके, जे. तर तुम्हाला पुढचं विचार बघा. आता काय केलंय? ए आणि सी मध्ये किती अक्षर सोडले? 1 अक्षर. सी आणि एफ मध्ये 2 अक्षर. एफ आणि जे मध्ये 3 अक्षर. मग जो काय तुमचा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो काय तुमचा क्रमांक येणार आहे किंवा अक्षर येणार आहे ते किती? 4 अक्षर सोडून पाहिजे. म्हणजे के सोडा, एल सोडा, एम सोडा, एन सोडा, ओ हे इथे काय येणार? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ओ येणार. बरोबर, अहो म्हणून घ्यायचं असेल तर वर्दी बाळा तुला पाहिजे लक्षात ठेव. ओ कुठा म्हणून घ्यायचं असेल तर
तुमच्या अंगावर वर्दी पाहिजे, लक्षात ठेव. आणि ही वेळ आहे, जागा भरपूर आहेत, फॉर्म टाकत असताना स्वतःचा विचार करून टाका. ह्याला त्याला काय काय पोरं काय करतात, हॅलो सर एवढे मार्क पडतात, फॉर्म कुठं टाकू. कसं असतं, सजेशन देऊ शकतो आपण. कुणाला देऊ शकतो, जो आपल्या माहितीत आहे, जो आपल्या समोर आहे, रेग्युलर आपल्या संपर्कात आहे, बरोबर. त्यामुळे आपण स्वतः विचार करायचा, स्वतः विचार करून फॉर्म टाकायचा, ह्याला त्याला विचारून फॉर्म टाकायचा नाही. ओके, पुढे बघा. हा संगणकाचा असा भाग आहे ज्याला तुम्ही प्रत्येक स्पर्श करू शकता. ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर, हार्डवेअर यापैकी नाही, बरोबर. तुम्ही ऍप्लिकेशनला स्पर्श करू शकता का, अजिबात नाही. तुम्ही सॉफ्टवेअरला करू शकता का, अजिबात नाही. तुम्ही हार्डवेअरला स्पर्श 101% करू शकता, बरोबर. हार्डवेअरला तुम्ही स्पर्श करू शकता. पुढे बघा. पेलेग्रा हा रोग जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. पेलेग्रा हा रोग टिंबटिंब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. कुठल्या, नायसिन, थायमिन, मायसिन. नायसिन आहे रे, ए समजूया, नायसिन आहे बघ, नाहीतर लिहिशील मायसिन. हा म्हणजे सर मायसिन म्हणलं, मी पर्याय मायसिन दिसलं नाही, लिहिलं यापैकी नाही, बाहेर आलो का. तुम्ही नायसिन मायसिन लिहिलं तर अजिबात नाही. काय आहे, नायसिनच्या अभावी, नायसिनच्या कमतरतेमुळे काय होतो, पेलेग्रा हा रोग होतो, बरोबर. जीवनसत्व पाठ करा. कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी कुठला रोग होतो, रोग जीवाणूमुळे होतो का विषाणूमुळे होतो, सगळं पाठ असलं पाहिजे. अखंड तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्हाला मार्क पडतात. ओके, पुढे बघा. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर धातूचा डॉट डॉट थर दिलो, डॉट डॉट धातूचा थर दिला जातो. कुठल्या, झिंक या धातूचा थर दिला जातो, बरोबर. कॉपरचा दिला जातो का, सिल्वरचा का, ब्रांजचा दिला जातो. ब्रांज आहे, ब्रांज. संदीप काहीतरी वेळ ब्रांज नाही, ब्रांज, बरोबर, ब्रांज. ओके, ब्रांज. तर झिंक, झिंक म्हणजे काय, जस्त जस्ताचा लेप दिला जातो. ओके, पुढे बघा. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद आहे, कलम क्रमांक 1 इथं नमूद आहे. काय नमूद आहे, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल, हे भारतीय घटनेमध्ये, राज्यघटनेतील पहिल्या कलमामध्ये नमूद आहे. ओके, पुढे बघा. काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात, सगळं माहित असलं पाहिजे तुम्हाला. अणुविद्युत प्रकल्प किंवा एखादा मोठा जलविद्युत प्रकल्प आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. तर काकरापारा कुठे आहे मित्रांनो, गुजरात या राज्यात आहे, बरोबर. गुजरात राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. महाराष्ट्र राज्याला लागून ती किती जिल्ह्यांना लागली हे पण तुमचं तोंड पाहिजे, तोंडपाठ पाहिजे, बरोबर. पुढे बघा. वरलक्ष्मी, लक्ष्मी ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत बघा. पिकाच्या जाती पण विचारले. तुम्ही जर शेतकरी असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणारच का, कारण वरलक्ष्मी, लक्ष्मी ह्या कशाच्या, कापसाच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा, बरोबर. कापूस या पिकाच्या आहेत, बरोबर. दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते, हे पण प्रश्न असतात, बरोबर. दंड नसले, द ला दंड आहे का, आहे की. फ ला आहे की, क्ष ला आहे की, र ला दंड नाही. मग दंड नसलेलं अक्षर कोणतं, र हे दंड नसलेलं अक्षर आहे. पुढे बघा. कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून ओळखले जाते, बरोबर. बऱ्याच वेळा पडलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 ब्राह्मी, इंग्रजी, देवनागरी यापैकी नाही. तर बरोबर आहे कुठल्या, खरोष्ठी. खरोष्ठी लिपीला गांधारी लिपी म्हणून ओळखले जाते. डोक्यात ठेवा, टाईप करून ठेवा, वहीत लिहून ठेवा. ओके, लिप्यांचा अभ्यास करा, बरोबर. अभिजात भाषा 101% प्रश्न येणार म्हणजे येणार. पुढे बघा. तुम्ही सर्वजण येथेच थांबा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. म्हणजे तुम्ही या शब्दाची जात काय, सर्वनाम आहे, विशेषण आहे का, विशेषण आहे का, यापैकी नाही का, विशेषण आहे, बरोबर. तू, तुम्ही हे काय आहे मित्रांनो, सर्वनाम आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर. एखाद्या नामाच्या ऐवजी जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखाद्या मित्राचं नाव माहित नसेल तर तुम्ही काय म्हणता, तुम्ही, त्याला तुम्ही काय म्हणता, तुम्ही म्हणजे सर्वनाम, म्हणजे सर्वाला वापरू शकता. ओके, तुम्ही सर्वजण इथेच थांबा. ओके, पुढे बघा. हा माझा वर्गबंधू आहे. कोण, हा माझा वर्गबंधू आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पुरुषवाचक, दर्शक, आत्मवाचक यापैकी नाही, बरोबर. हा माझा वर्गबंधू म्हणजे काय मित्रांनो, दर्शक सर्वनाम येतं, बरोबर. ही माझी वही, हा माझा वर्गबंधू, हे काय येतं, हा या शब्दाची जात दर्शक सर्वनाम आहे. पुढे बघा. रीती भूतकाळातील क्रियापद कोणती. रीती म्हणजे काय, असे, असू, ओके, चालत असे. पहिलाच पर्याय तुमचं उत्तर आहे.
चालत होता, भूतकाळात गेलं, चालला, चालत आहे, वर्तमान काळात. ओके, पुढे बघा. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर इथे यायचं, व्हिडिओ थांबायचा, सगळं वाचायचं. काय प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.